आरेफ कॉलनी इथं स्थानिक नगरसेवकांनी स्वतःचे घर भरून घेतले। 5 वर्षात विकास कामं नाही, नागरिकांचा आरोप। आज दिनांक 26 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील प्रभाग क्रमांक 4 आरेफ कॉलनी वाल्मिक चौक इथं गेल्या 5 वर्षापासून स्थानिक नगरसेवकांनी स्वतःचं घर भरून घेतलं असून 5 वर्षात विकास कामं झाली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। 8-8 10 दिवस नळाला पाणी येत नसून नगरसेवक वेळेवर येत नाहीत, घंटागाडी येत नाही असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। मावशी काय समस्या आहे इथं? समस्या ही आहे काय बाबा, ह्या वाढला म्हणजे नगर 4 नंबर वाढला, हे नगरसेवक आहेच नाही म्हणजे होते पण त्याने त्यांचे घर भरले आजपर्यंत समस्या कोणी कोणाचे हाल केलं नाही। मी स्वतः वेळेकाळी इथं उभा राहिलेली आहे, कोणा एका महिलांचं कोणी ऐकलं नाही। अरे बहिण हो का सोनू सांभले तो फक्त हे नगरसेवक बनले आणि यांचे घर यांनी भरले। आतापर्यंत काही दक्षता घेतली नाही आमच्या 4 नंबर वार्डची। कचऱ्याची घंटा गाडी येत नाही, नालेवाली येत नाही, नाल्या बांधलेले पण येत आमच्या इकडे। नाला बांधायचं म्हणलं तर तुमचे घर तुटते, मग गरीब लोक भेटत, त्या कारणाने लोक सहन करीत आले आजपर्यंत, पण कोणी दक्षता घेतली नाही। उलट दुसरे लोक बोल पाठवून देतात आमच्याकडे आणि सांगतात की ये होता नहीं, ऐसा करने से झगड़े होंगे, वैसा करने से झगड़े होंगे, मग लोक तिथपर्यंत जातात। अरे बहुत समस्या है हमारा तो ना, कचरा घंटा गाड़ी नहीं आती, नाले साफ नहीं होते, और कोई भी समस्या हो तो नगर सेवक क्या बोलता हमारे को, हम तुम्हारे ओर से नहीं आए। अब हमको नया चेहरा होना, ये आशा भाई हमारा बहुत काम करती, हमारी समस्या सुनती, आड़े मिले पे हमारे काम आती, हमको अब नया चेहरा होना। पानी येते नहीं आता, पानी नहीं आते, हमारे पीछे की गली में इतना कचरा है, कचरा लेने को भी नहीं आते। नगर सेवक नहीं आता। आमची समस्या ही आहे साहेब, आमच्या गल्लीमध्ये 4 नंबर वार्ड क्रमांक आहे आमचा एरिया, यामध्ये कचऱ्याचा लय समस्या आहे। गाडी येत नाही इकडं आणि घंटा गाडी येत नाही, आणि दुसरं नळाचा परेशानी आमच्यापाशी, आणि दुसरं नाली आमची अंडरग्राउंड झालेली नाही। रस्त्याचं काम झालेलं आहे पण इथं आमची नाली अंडरग्राउंड झालेली नाही। आमच्या घरामध्ये नालीचा पाणी येतो, संडासचा पाणी येतो, आणि आळ्या पण आमच्या घरामध्ये येतात, आणि आम्हाला मच्छर आणि आम्हाला डेंगू होण्याचा लय मोठा समस्या आहे आमच्याकडे। डेंगू जर झाला तर आमच्या घरामध्ये आम्हाला लय बिमारी होईल। आमच्या गल्लीमध्ये आम्ही सगळे समस्या आमच्या गल्लीमध्ये लय आहे, कचऱ्याची आहे, नालीची आहे, पाण्याची आहे। आमच्या प्रभाग क्रमांक मध्ये आरिफ भाई लीडर असताना आम्ही त्यांना किती वेळा समस्या आमची सांगितलेली आहे, सामलेट भाई यांना सांगितलेली आहे, कोणीही पाहत नाही। आमदार खासदार हे सगळे असून कोणीही आमच्याकडे बघत नाही। आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की आमची आशाताई या 2025 ला उभा राहा लागले, 2026 ला 25-26 ला उभा राहा लागले, यांना तिकीट भेटावा। आशाताई संतोष कांबळे यांना कळकळाची विनंती आहे आमदार खासदाराला की आमच्या आशाताईला तिकीट द्यावा आमच्या वार्डातून 4 नंबर। माझी से समस्या आहे, आता काही वर्षापासून राहतात निवडून आलेले अकबर लीडर, अजून आपले कोणते आलेले? अरे भैया सोनू सांभळे आलेले निवडून, त्यापासून एकदा पण ते आले नाही आमच्या गल्लीमध्ये। काय समस्या आहे, काय आहे, पब्लिक लोकांना या गल्लीमध्ये विचारलं नाही। आशाबाई जेव्हा घंटीवाले गाडीला लावती फोन, तेव्हा ती गाडी येते, पाण्यासाठी पण फोन लावावं लागतं, तेव्हा पाणी सोडतात। आणि हे नाले जे आहे ना खोलून ठेवलेले पुरे म्हणजे आम्ही पैप टाकू त्या आणि त्या नेत्र नाल्यामध्ये यायच्या टायमाला प्रत्येक एवढ्या मोठ्या नाल्या खोदून ठेवल्या, त्या नाल्यासाठी कचऱ्यासाठी आजूबाजूवाल्याचे आमचे भांडणं होते, मारामारी होत्यात। की आमची एवढीच विनंती आहे की आशाबाईला नवीन चेहरा